नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेशिवाय येणाऱ्या पुढील भागात काव्या तिचा बोक्या मिळत नसल्यामुळे रडत असते. तर पार्थ तिला मिठीत धीर देत असतो की तुम्ही कशाला रडताय, तुमचा खरा बोक्या तर मी आहे. हे बघा काव्या, आता मी आहे ना तुमच्यासोबत, तर रडणं बंद करा. तर काव्याने पार्थला मिठीत घेतल्यामुळे रम्या आणि वसुंधराचा चांगलाच जळफळाट होत असतो. त्यांचाच प्लॅन त्यांच्या अंगाशी आलेला असतो. तर इकडे जीवा आता स्वतःच्याच नावाने चिठ्ठी लिहित असतो. तर नंदिनीला आता सगळा काही प्रकार समजतो. जीवा त्या चिठ्ठीत लिहित असतो की मी तुझ्या नवऱ्याचे ब्लॉग रोज बघतो, प्लीज त्या जीवाला माफ कर. तर गुड्डू म्हणतो की नक्कीच तुमच्या फ्रेंडने ही चिठ्ठी लिहिली असं वाटतंय. तर इकडे नंदिनी हे सगळं प्रकार बघते आणि ती आता जीवावर खूप रागवते आणि म्हणते की मला असं वाटत होतं की खरंच लोक चिठ्ठ्या पाठवताय, फुलं पाठवताय, म्हणजेच माझ्या घरी ज्या चिठ्ठ्या येत होत्या त्या चिठ्ठ्या तुम्हीच लोक पाठवत होतात आणि मी मूर्खावाने हा विचार करत होते की लोक तुमच्यासाठी माझ्याकडे चिठ्ठ्या पाठवताय. तर जीवा म्हणतो की अगं त्या खऱ्या चिठ्ठ्या होत्या, आम्ही तर आजच ही चिठ्ठी लिहितोय. आता जीवाचा झालाय पचका, त्यामुळे आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.